नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आज आपण एचएससी बोर्ड 2026 च्या रिझल्ट बाबत बोलणार आहोत. तुमच्या 12वीच्या निकालाची तारीख काय असणार आहे, कसा तुमचा निकाल दिसणार आहे, ठीक आहे, कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर सोनाली पाटील होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि सबस्क्राईब या पर्पजने करा बाळांनो, जर तुम्ही सिरियस असणार सीईटी साठी 0 पासून तर 99% जोपर्यंत तुमची येत नाही तोपर्यंत असंच मी तुमच्या समोर येत असेल, तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असेल बाळांनो, ठीक आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. एमएसटी सीईटी 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लगेच जॉईन करा. बोलूया आपण एचएससी बोर्ड 2026 च्या रिझल्ट बाबत, पण त्याआधी एक महत्त्वाची अनाउन्समेंट तुमच्यासाठी करायची आहे बाळांनो. महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तुमच्या सीईटी मध्ये इथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. ऑन कॅमेरा या गोष्टीची मी तुमची गॅरंटी घेतो, ठीक आहे. महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी आहे. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी 99% स्कोर केलेले आहेत बाळांनो. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईपी, विजिटिया, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसओ, मेडिसन, विथाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये गेलेले तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी कारण सगळे टीचर आयआयटी आणि एनआयटी आहेत बाळांनो. महाराष्ट्रात पहिल्यांदा सीईटी साठी, कारण सीईटीची लेवल दिवसेंदिवस वाढते बाळांनो आणि नॉर्मल बोर्डाचे टीचर्स इनफ नाही असतात सीईटीला, या गोष्टीला तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. ते बेस्ट टीचर्स आहेत, पण ते कशासाठी बेस्ट आहेत? ते बोर्डासाठी बेस्ट आहेत, ते सीईटी साठी बेस्ट नाही आहेत. त्यांना नाही माहित विदिन सेकंड क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे असतात, त्यांना नाही माहित त्या 3 तासाचं टेम्परामेंट काय असतं, त्यांना 3 तासात विदिन सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. हे बोर्डाच्या टीचरांना नाही नॉलेज राहत बाळांनो. यांनी स्वतः मेन्स क्रॅक केली, ऍडव्हान्स क्रॅक केली, सीईटी मध्ये 99% क्रॅक केले, आयआयटी गेले, 10 वर्ष शिकवलं, त्यानंतर तो एक्सपिरियन्स घेऊन तुमच्या समोर येणार आहेत, ठीक आहे. 99% गॅरंटी देतो. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन सीईटी मध्ये इथूनच येतील. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. जर तुम्हाला स्वतःला परिस्थिती बदलायची आहे स्वतःची, तर तुम्हाला योग्य कॉलेज चूज करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही योग्य कॉलेज चूज केलं, तेव्हाच तुम्ही 40, 50, 60 लाखाचं पॅकेजचं स्वप्न बघा बाळांनो. आणि योग्य कॉलेज कसं काय चूज होणार आहे? तुमच्या सीईटीच्या स्कोरने. इथं चूक नका करू, है ना. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. काही अडचण असेल तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकतात. आता रिझल्ट बद्दल बाळांनो, रिझल्ट कसा दिसणार आहे तुमचा ऍक्च्युअली, त्याच्यावरती जाऊया आपण, है ना. अशा पद्धतीने तुमचा रिझल्ट दिसेल बाळांनो, ठीक आहे. आता मी थोडासा झूम इन करतो, तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्ट, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा 12वीचा रिझल्ट दिसणार आहे बाळांनो, ठीक आहे. फक्त इथं 2025 च्या ऐवजी 2026 होऊन जाणार आहे, है ना. मला ठाऊक आहे आत्ताच तुमच्या पोटात कळकळ व्हायला लागली असेल, है ना. साहजिक आहे, मोठी गोष्ट असते 12वीचा रिझल्ट, ठीक आहे. मार्क्स जास्त मॅटर नाही करत, सगळा लोड सीईटी वरती असतो, ठीक आहे. सगळे मार्क्स तुमचे सीईटीच्या बेसिसवरतीच तुम्हाला पुढे ऍडमिशन भेटणार आहे, पण तरी एक मोठी गोष्ट असते बाळांनो. मी ऍग्री करतो, 12वीचा रिझल्ट, ठीक आहे. एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन साठी तरी मोठी गोष्ट असते. तर एक नाव तुमचं इथं असेल बाळांनो, मदर्स नेम. आता रिझल्ट चेक करताना तुम्हाला मदर्स नेम टाकावं लागतं, ठीक आहे. सीट नंबर तुम्हाला इथं असेल, ज्या विद्यार्थ्याचा हा रिझल्ट आहे त्याचा सीट नंबर मी इरेज केलेला आहे, ठीक आहे, जेणेकरून काही अडचण नको यावी. डिव्हिजन तुमचं दिलेलं असेल, है ना. त्यानंतर तुमची इथं सगळ्या सब्जेक्टचे तुमची इथं मार्क्स असतात बाळांनो. इंग्लिशचे मार्क्स, मराठीचे मार्क्स, मॅथचे मार्क्स, फिजिक्सचे मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स, बायोलॉजीचे मार्क्स, ठीक आहे. किती पैकी रिझल्ट निघाला आहे तुमचा? 600 पैकी. रिझल्ट किती पैकी निघणार आहे तुमचा? 600 पैकीच निघेल. पर्सेंटेज किती पैकी डिसाईड होतं तुमचं? 600 पैकीच डिसाईड होतं, ठीक आहे. 600 पैकी आता या विद्यार्थ्याला किती मार्क आहेत? 340 मार्क आहेत, तर पर्सेंटेज किती आलं? 56.67. अशाच पद्धतीने तुमचा इथं रिझल्ट कम्प्लीट दिसणार आहे बाळांनो, ठीक आहे. तुम्ही पास आहात की फेल आहात इथं तुम्हाला समजणार आहे. आता ह्या वर्षापासून पण पुढची प्रोसेस थोडी स्मूथ करण्यासाठी गव्हर्नमेंट काय करणार आहे? जर तुमचे 35 ते 45% दरम्यान आले, ठीक आहे, तर तुम्हाला पास लिहून येणार आहे, है ना. जर तुमचे 45 ते 60 टक्केवारीच्या दरम्यान आले तर तुम्हाला इथे लिहून येणार आहे सेकंड क्लास, है ना. जर तुमचे 60 ते 80% दरम्यान आले, इथं तुम्हाला लिहून येणार आहे फर्स्ट क्लास. आणि जर तुम्हाला इथं 80 ते 100% दरम्यान पर्सेंटेज आले तुमचे, तर तुम्हाला येणार आहे फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. हा नियम अजून पास झालाय का? नाही, पण गव्हर्नमेंट अशा पद्धतीने करायचा विचार करतोय, जेणेकरून पुढे जर विद्यार्थ्याला काही सांगायचं असेल की माझा 12वीचा रिझल्ट काय, तो फक्त एवढा सांगेल मी आय एम फ्रॉम फर्स्ट क्लास, किंवा आय एम फ्रॉम सेकंड क्लास, किंवा आय एम फ्रॉम डिस्टिंक्शन, है ना. जेणेकरून पुढच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये जेणेकरून या सगळ्या गोष्टी हेल्प होतील, ठीक आहे. हे अजून इम्प्लिमेंटेशन आलेलं नाहीये याचं फायनल, ठीक आहे, पण अशा पद्धतीने होऊ शकतं ही तुम्हाला मी एक अंदाजा दिलेला आहे बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर तुमचा बस एवढ्याच गोष्टी असतात रिझल्टमध्ये, अजून काहीच नसतं, है ना. आता रिझल्ट संबंधित जी अपडेट आहे तिच्याबद्दल बोलूया. बोर्डाकडे काय अपडेट आहे इथं मी तुम्हाला काही गोष्टी वाचून दाखवतो बाळांनो, है ना. जस्ट अ सेकंड. हा मोठी बातमी, एचएससी बोर्ड 2026 निकाला
ची तारीख जाहीर. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन यांच्या HSC म्हणजे 12वी 2026 संदर्भात महत्वाची माहिती समोर आलेली आहे. मागील वर्षाच्या परीक्षा व निकालाच्या तारखा विश्लेषणानुसार HSC बोर्ड 2026 चा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. किती तारखेला तुमचा रिझल्ट येणार आहे बाळांनो? 2 मे 2026 या तारखेला तुमचा रिझल्ट 12वी बोर्डाचा येणार आहे बाळांनो. आता याची अनालिसिस काय ड्रॉ केली आहे त्यांनी हे बघूया. 2024 मध्ये 21 फेब्रुवारीला पेपर झाला, 21 मेला रिझल्ट आला. 2025 मध्ये 11 फेब्रुवारीला पेपर सुरू झाले, 5 मेला रिझल्ट आला. 2026 ला 18 मार्चला पेपर संपले, 10 फेब्रुवारीला म्हणजे या 18 मार्चला संपतील, 10 फेब्रुवारीला सुरू झालेत. म्हणून तुमचा 2 मे रोजी तुमचा रिझल्ट दिसणार आहे बाळांनो. खाली काय म्हटलंय महत्वाचे, 2026च्या HSC परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्चच्या दरम्यान पार पडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवरती 2 मे 2026 रोजी जाहीर होण्यास असल्याची माहिती भेटली आहे. 2 मे 2026 ला तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे बाळांनो. ठीक आहे बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जे करिअर आहे बाळांनो ते आता 2 गोष्टींवरती डिपेंडंट असणार आहे, 12th आणि एक CET. 12चं वेटेज किती आहे माहिती? फक्त आणि फक्त तुमचे PCM मध्ये 45% आले पाहिजे किंवा PCB मध्ये 45% आले पाहिजे. 135 मार्क आले पाहिजे ओपन वाल्यांना आणि 120 मार्क आले पाहिजे अदर कॅटेगरी वाल्यांना. बाकी सगळं वेटेज कशावर आहे बाळांनो? CET वरती आहे. जर तुम्ही CET मध्ये चांगला स्कोर केला नाही, तुम्ही विसरून जा बाळांनो. कारण जर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये गेले तेव्हाच तुम्हाला चांगली प्लेसमेंट भेटणार आहे, तेव्हाच तुम्हाला चांगलं पॅकेज भेटणार आहे बाळांनो. म्हणून ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आता सुद्धा तुमचं टार्गेट हेच टॉप कॉलेज इंजिनिअरिंगचे पाहिजे, टॉप फार्मसी कॉलेज पाहिजे बाळांनो. COEP, VGT, वालचंद, PICT, VIT, KG सौम्या हे सगळे तुमचे टॉप कॉलेजेस आहेत बाळांनो. अजून सुद्धा तुमचं स्वप्न हेच कॉलेजेस पाहिजे. ठीक आहे, समजते गोष्ट. आणि क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे बाळांनो. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न CET मध्ये तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुमच्या 99% मी गॅरंटी घ्यायला रेडी आहे. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. काही अडचण असेल मला व्हॉट्सअपला विचारा बाळांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.